आम्ही या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव रिक्षा घेऊन करू। आम्ही रिक्षा आणून इथं सोडून देऊ, मग नो पार्किंग करा, काय करायचं ते करा, आमच्या रिक्षा जप्त करायचे ते करा। का चालान जो निकला गया है, ये लगातार रिक्शे वालों के ऊपर जो है तो अत्याचार पे अत्याचार हो रहा है। क्या धीरू अंबानी, टाटा बिरला रिक्शे वाले के सामने बच्चे हैं? ऐसी बात हो गई कि उठे छूटे पौत्या मारा जा रहा है। जो भी चालान मिल रहा है आज, ये सिर्फ नो पार्किंग का मिल रहा है। सिटी बस वाला कहीं भी सीट बिठा रहा है, कहीं भी उठा रहा है, उसको चालान नहीं मिलता। आप देख रहे हैं मराठवाड़ा तेज न्यूज। अब हर खबर होगी अपडेट। अस्सलाम वालेकुम आप सबको। लगातार 2014 से जब से बीजेपी की हुकूमत बनी गई है और ऑनलाइन का चालान जो निकला गया है, ये लगातार रिक्शे वालों के ऊपर जो है तो अत्याचार पे अत्याचार हो रहा है। क्या धीरू अंबानी, टाटा बिरला रिक्शे वाले के सामने बच्चे हैं? ऐसी बात हो गई कि उठे छूटे पौत्या मारा जा रहा है और फाइन दिया जा रहा है। यहाँ पर अगर आप देखेंगे, मैं आपको वीडियो बताता, जो अभी स्मार्ट सिटी जो बस निकली, ये बस का जो है तो वीडियो देखो। हमारे एक रिक्शे वाले ने, हमारे यूनियन के एक अध्यक्ष ने निकाला गया है। ये रिक्शा अगर खड़े रहती है तो उसको फाइन दिया जाता है, और यह बस जो है तो दो खड़ी है। पॉइंट उनका जो दिया हुआ है वो मार्किंग के हिसाब से बाहर खड़ी हुई है बस स्टैंड के करने, फिर भी जो है तो वहां पर पुलिस अधिकारी का, ट्रैफिक वालों का चालान नहीं मारते हुए वहां अधिकारी मौजूद होते हुए, और ये बस वालों के ऊपर जो हो रहा, तो इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए कि नहीं होना चाहिए? क्या हम भी रिक्शा वालों के ऊपर कार्रवाई होंगी? मेरी ये बात भी है। दूसरी बात ये कि लोक अदालत का 13 तारीख का जो मुद्दा निकाला गया था कि लोक अदालत के अंदर पौत्या कम होंगी बोल के, आपने देखे होंगे हर चौरस्ते के कैमरे के ऊपर अनाउंस हुआ गया था कि लोक अदालत के ऊपर कम होगा बोल के, मगर लोक अदालत में हमारा कम नहीं हुआ चालान। हमारे रिक्शे वालों के भावना के साथ खेला गया है। वहां पर सुबह 9 बजे से हमारे रिक्शे वाले शाम के 5 बजे तक वहां मौजूद थे, मगर कोई चालान कम नहीं हुआ। एक पौती 2000 रुपए की, उस चालान का कम हो रहा है। बाकी 7000 रुपए की पौतिया जैसी कि वैसी रह रही है, ऐसी कई पौतिया है। अगर आरटीओ और पुलिस कमिश्नर और कारपोरेशन कमिश्नर, इनके जो अध्यक्ष है कलेक्टर साहब, अगर ये जल्दी से हमारी मांगे पूरी नहीं करते हैं तो हम बड़ा आंदोलन इन कलेक्टर ऑफिस के ऊपर भी करेंगे, पुलिस कमिश्नर साहब का भी घेरावा करेंगे। अभी ये बूंद है, टाइटल अभी आखिरी है, चाहे आचार संहिता हो चाहे कुछ भी हो, हम केस लेने को भी बैठे हुए और आत्मदान करने को भी बैठे हुए। हमारे 3 रिक्शे वालों का इंतकाल हुआ हार्ट अटैक से कल, मगर गवर्नमेंट के तरफ से हमारे वास्ते कोई भी योजना नहीं। मांगनी ये है कि जो ऑनलाइन चालान पिछले 7-8 साल से जो पुलिस प्रशासन की तरफ से रिक्शे वालों को मिल रहा है, पुलिस प्रशासन की तरफ से चालान इस चाइस का मिल रहा है जो हमको दिया नहीं गया। रिक्शा स्टैंड तो औरंगाबाद शहर के अंदर कहीं भी नहीं है, और हमको टोटल जो चालान मिल रहे हैं सिर्फ ये नो पार्किंग के मिल रहे हैं। और बताया जा रहा है कि भाई तुम ड्रेस नहीं पहनते, ये नहीं। ड्रेस तो 10% लोग नहीं पहनते, 90% लोग ड्रेस पहनते, लेकिन हमको जो भी चालान मिल रहा है आज, ये सिर्फ नो पार्किंग का मिल रहा है। सिटी बस वाला कहीं भी सीट बिठा रहा है, कहीं भी उठा रहा है, उसको चालान नहीं मिलता। कंपनी बस जो है तो कहीं भी सीट बिठाकर जो है तो कंपनी छोड़ के, कंपनी के जो कर्मचारी छोड़ के जो है तो सीटा बिठाकर भर रही है, उसको सीट चालान नहीं दिया जाता। ई बैटरी जो है तो कहीं भी गाड़ा जो है तो सीटों पे चढ़ रही है और सीट उनको ये नहीं चालान नहीं दिया जाता। और सिटी बस तो इतने से ज्यादा जो है तो सीटा बिठाकर चढ़ रही है, उसको 35 सीट का अलाउट है, 70-80 सीट बिठाकर जो है तो उसको चालान नहीं दिया जाता। रिक्शे वाले ने अगर एक सीट 3 से 4 सीट हो गए तो रिक्शे वालों को 1500 का चालान दिया जाता। 1500 का चालान ये कायदे के अंदर नहीं है। हमको पुराना जो चालान था रोक कर, जो पौधी का चालान मिलता था हमको 50 रुपए 100 रुपए का, गवर्नमेंट ने वो चालान फिर से रिक्शे वालों को चालू करना चाहिए। और जब तक रिक्शा स्टैंड हमको होते नहीं, मिलते नहीं, जब तक जो है तो ऑटो वालों को किसी ने चालान देना नहीं चाहिए। ये हमारी लाल बॉर्डर यूनियन की तरफ से ये हमारी आज मांगनी है। बस मेरा नाम शेख अमजद शेख पाशू, लाल बॉर्डर यूनियन का एक सदस्य हूँ मैं। आज आम्ही इथे औरंगाबाद कलेक्टर ऑफिसच्या समोर रिक्षा चालकांच्या विरुद्ध आम्ही इथे मोर्चा काढलेला आहे, निर्देशन करत आहे। त्यासाठी आमचे सोबत आमचे अभय टकसाल साहेब, फैसाल साहेब, वसीम साहेब आणि पूर्ण रिक्षा कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर लोक आम्ही सगळे ते उभे आलेले आहे। रिक्षा चालकांच्या विरुद्ध आम्ही ते कलेक्टर ऑफिस समोर आलेले आहे। तर कलेक्टर साहेबांना आम्हाला सांगायचं आहे की कलेक्टर साहेब, आमचे रिक्षावाले एवढे गरीब असतात आणि ते खूप गरिबीने त्या रिक्षा चालवतात, पण पोलीसवाले आणि आरटीओ लोक यांच्यावर खूप अन्याय करतात।
त्यासाठी आमची आपल्याला विनंती आहे की जे चालन जे आम्हाला देते ते चालन कॅन्सल करून आम्हाला जे नेहमी पहिलेप्रमाणे जे आम्हाला चालन देत होते 100 रुपयाचे 200 रुपयाचे ते चालन परत आम्हाला ते सुरू करा आणि आम्हाला जे पावत्या दिलेले यांनी जे चालन दिलेले ते कॅन्सल करून आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या अशी आमची मागणी आहे. सर कोर्टामध्ये सुनावण्या बंद आहेत रिक्षावाल्यांच्या. एक पूर्ण वेळ आरटीओ अधिकारी पण नाहीये इतकं Yes. मोठं संभाजीनगरला. तर तुम्ही काय सांगाल की षडयंत्र आहे, प्रशासन पण मिळालेलं आहे का? सगळे मिळून सगळे भाजप सरकारची सत्ता आहे आणि सगळे लोक आमच्यावर अन्याय करत आहे आणि कलेक्टर साहेब यांचे अध्यक्ष असल्यामुळे कलेक्टर साहेबांना समजायला पाहिजे. कलेक्टर साहेब आम्ही रिक्षावाले खूप गरीब असतात, आमच्यावर जे अन्याय होते तुम्ही अन्याय कॅन्सल करा, आम्हाला मदत करा आणि आमचे जे चालन देते याच्यावर लवकर कारवाई करा. 1 लाख रुपयाचे दंड आकारण्यात आलेले आहेत. त्यांना बिलकुल. 300 रुपये कधीतरी जमवतात. यस सर बरोबर. कसं बघताय तुम्ही यावर? गरीब लोक साहेब गरीब लोकांवर अन्याय करते आणि रिक्षावाल्यांना ते 1 लाख रुपयाचं चालन देते. हे बघा हे जे बसवाल्यांना काय बोलत नाही, रिक्षावाल्याला हे रिक्षा चालते त्या बॅटरीची रिक्षा यांना काय बोलत नाही आणि आमच्यावर ते नेहमी अन्याय करत राहते. त्यासाठी आम्ही ते आंदोलन करत आहे. चक्का जाम करणार आहात का तुम्ही? बिलकुल करणार आहे साहेब. जर आमची 4-5 दिवसात हे मागणी पुरी नाही झाली तर कलेक्टर ऑफिस समोर आम्ही हे चक्का जाम करणार आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव अलीम बेग, भ्रष्टाचार विरोधी समिती औरंगाबाद. गेल्या अनेक वर्षांपासून रिक्षा चालकांना ऑनलाईन पावत्याच्या नावानं लुटले जात आहे. या ठिकाणी आमच्या हातामध्ये काही पावत्यांचे आणि काही फोटो काढलेले ज्यांना ऑनलाईन पावत्या दिलेल्या आहेत. रनिंगमध्ये असलेल्या या गाड्या आहेत. प्रवाशांना सोडत असलेले, प्रवाशांना बसवत असताना देखील हे दंड लावतात. आमचा आजच्या निदर्शनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना असं आव्हान आहे की RTA चे ते अध्यक्ष आहेत, प्रादेशिक परिवहन समिती जी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि या समितीमध्ये महानगरपालिकेचे कमिशनर असतात, पोलीस कमिशनर असतात आणि त्यांनी आम्हाला देखील त्या समितीमध्ये बोलवलं पाहिजे. या जिल्हाधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे की या शहरामध्ये चाललंय काय. जर आम्हाला रिक्षा संख्यांच्या प्रमाणात आणि लोकसंख्येच्या प्रमाणात रिक्षा स्टँडच दिलेले नाहीत तर आम्हाला नो पार्किंगच्या दंड लावतात कसे. जर रस्त्याच्या कडेला कलर मार्किंगच केलेलं नाही तर आणि पिकअप पॉइंट आणि ड्रॉप पॉइंटच दिलेले नाहीत तर प्रवासी उतरवताना आणि प्रवासी बसवताना तुम्ही नो पार्किंगचे दंड लावता कसे. त्याच्यामुळे नो पार्किंगचे लावलेले सगळे दंड रद्द झाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर ई बॅटरी रिक्षा जी बेकायदेशीररित्या चालू आहे, आम्ही परमिट धारक आहोत. हे परमिट धारक टॅक्स भरतात आणि त्याला काही टॅक्स न भरता कुठलंही परमिट न करता त्याला कसे काय परवानगी देतात आणि एका गरीबाच्या पोटावर लात मारायला दुसऱ्या गरीबाला सोडतात. हे काही बरोबर नाही. त्यामुळं ई बॅटरी रिक्षा बंद झाली पाहिजे. त्याचबरोबर आमची अशी मागणी आहे की जुने जे दंडाचे जे रकमा आहेत त्या लागू झाल्या पाहिजे, RTA बैठका झाल्या पाहिजे, रिक्षा स्टँड मिळाले पाहिजे, ऑनलाईन पावत्या रद्द झाल्या पाहिजे. यासाठी प्रामुख्याने आजची निदर्शनं आहेत. जर जिल्हाधिकाऱ्यांनी या कार्यालयात आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही या संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराव रिक्षा घेऊन करू. आम्ही रिक्षा आणून इथं सोडून देऊ. मग नो पार्किंग करा, काय करायचं ते करा, आमच्या रिक्षा जप्त करायचे ते करा, परंतु आम्हाला तसलं आंदोलन करायला भाग पाडू नका. जिल्हाधिकारी साहेब तुमचं कर्तव्य पाडा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी ॲडव्होकेट कॉम्रेड अभय टाकसाळ, अध्यक्ष लाल बावटा रिक्षा चालक युनियन.